कार्यक्रम आपण नाही आहे. हां हां सहजपणे प्रवास करू शकतो. माणसाच्या 3 मूलभूत गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा. पण ह्या व्यतिरिक्तही माणसाच्या अनेक महत्वाच्या गरजा आहेत. उच्च शिक्षण, उत्तम राहणीमान आणि प्रत्येकाच्या हाताला काम. आणि हे पूर्ण करण्यासाठी लागतो तो खूप मोठा आधारस्तंभ. आणि आपल्या जिल्ह्याचा आधारस्तंभ म्हणजे शिवसेना आमदार माननीय मंगेश अनंत कुडाळकर. शिवसेना आमदार श्री मंगेश छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा, बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर अनिल दिघे यांचा. शिवसेना जनसंवाद यात्रा तयारी विजयाची आणि विस्ताराची अशा प्रकारे ही योजना आणि हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवत आहे. आज या ठिकाणी माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये अणुशक्तीनगर विधानसभा, चेंबूर विधानसभा या दोन्ही विधानसभेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. ते प्रामुख्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कुटुंब भेट याच्यावर प्रकर्षाने त्या ठिकाणी विचार मांडण्यात आले. जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या माध्यमातून खास करून मी अणुशक्तीनगर सांगेन की जास्तीत जास्त लाभ आपल्या त्या ठिकाणच्या बहिणींनी घेतलेला आहे. ज्यामध्ये मुस्लिम समाज आहे, दलित समाज आहे, बौद्ध समाज आहे. तर शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे, सूचना केलेल्या आहेत की हे सगळे लोक देखील आपलेच आहेत आणि त्यांना घरोघरी जाऊन भेट द्यायची आहे, त्यांचे विचार जाणून घ्यायचे आहेत. जे काही मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण कुठे कमी पडलो किंवा काही मतदार थोडेसे आपल्यापासून दूर राहिले तर त्यांना जवळ करण्यासाठी, त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी ही कुटुंब भेट योजना या माध्यमातून प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी या बहिणींकडे जायचं आहे आणि त्यांचे विचार जाणून घ्यायचे. नक्कीच स्वतः या ठिकाणी श्रीकांत शिंदे आलेले आहेत, आमचे शिवसेनेचे नेते आमचे राहुल शेवाळे साहेब आहेत, त्याचप्रमाणे अनेक मान्यवर या ठिकाणी या माध्यमातून आले. त्यामुळे शिवसैनिकांसाठी खास करून आमच्या पदाधिकाऱ्यांसाठी हा अतिशय आनंदाचा दिवस आहे. कारण एवढे सगळे महत्वाचे पदाधिकारी आमचे नेते आम्हाला या ठिकाणी आमच्या मतदारसंघात येऊन भेटले आणि त्यांनी आमची मतं जाणून घेतली. त्यांनी आम्हाला काही सूचना केल्या, काही मार्गदर्शन केलं. ते येणाऱ्या काळामध्ये ह्या सर्व पदाधिकाऱ्यांना एक नवा हुरूप आणि एक नवा विश्वास या अशा बैठकांमधून मिळतो आणि तो मिळवण्यासाठीच या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी ह्या योजनेचं आयोजन केलं आणि श्रीकांत शिंदे स्वतः या योजनेमध्ये सहभागी होऊन पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. काय पदाधिकाऱ्यांची काय प्रतिक्रिया आहे? पदाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया हीच आहे की अणुशक्तीनगर विधानसभा असो, चेंबूर विधानसभा असो, अणुशक्तीमध्ये जरी आपण मागच्या वेळेला मागे राहिला असो तर तो एक त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामधला नेरेटिव्ह प्रसारित करण्यात आला होता. तर तो आता नाही आहे, कारण ती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फक्त तो चालला, विधानसभेत तो नाही आहे. आणि त्याचप्रमाणे जी लाडकी बहीण योजना आहे किंवा तीर्थयात्रा योजना आहे, ज्येष्ठ नागरिकांच्या योजना आहेत, ह्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत, या योजनेच्या माध्यमातून जसं त्यांना त्याचा लाभ मिळत आहे त्याप्रमाणे ते लाभार्थी जे आहेत ते मोठ्या संख्येने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे फॅन झालेले आहेत. त्यांना ते मुख्यमंत्री आवडू लागलेले आहेत. कारण देणारा मुख्यमंत्री अशी प्रतिमा ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. तर त्याचाच एक भाग म्हणून कुटुंब भेट म्हणून आम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचून त्या लोकांना शिवसेनेचे मतदार करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि कामाला लागणार आहोत. धन्यवाद. नाही, खरोखरच आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब त्यांनी प्रत्येक महिलांसाठी आज ही योजना आणली. भरपूर अशा योजना आणल्यात आणि भरपूर योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या वतीने प्रत्येक महिलांना त्याचा म्हणजे खूप लाभ झालेला आहे. आणखीन सांगण्याची गोष्ट म्हणजे आम्हीच आज आमच्या विभागामध्ये 4 ते 5 हजार महिलांचे आम्ही फॉर्म भरलेले आहेत, अप्रूव्हल पण झालेले आहेत आणि त्यांचं ज्या महिलांना लाभ पण झालेला आहे. आणखी मला एक आनंदाची गोष्ट म्हणजे ही वाटते की आम्ही प्रत्येक ठिकाणी जातो तर तिथे प्रत्येक महिला येऊन आम्हाला सांगतात, मी आज माझ्या शाखेची शाखा प्रमुख आहे 153 आणि सांगतात की आम्हाला खरोखर असे मुख्यमंत्री पहिल्यांदाच भेटले आणि देव करो आणि गणपती बाप्पाला देखील महिलांनी आज सांगितलेलं आहे की असेच मुख्यमंत्री कायमचे राहिले पाहिजे आणि असा काही ना काही योजना ह्या येत आहेतच.
इव्हन ह्याच्या अगोदर पण घरघंटी शिलाई मशीन ही पण एक योजना आणली होती खास करून महिलांसाठी. त्या योजनेचा पण लाभ भरपूर महिलांना मिळाला. आणि आज आपले श्रीकांत शिंदे साहेब आले, त्यांनी आज जनसंवाद घेतला, त्या निमित्ताने आज आमची इथं बैठक घेण्यात आली. त्याच्यामध्ये पण आज साहेबांना सांगितलं की महिलांच्या वतीने तर भरपूर प्रतिसाद आहेच आणि भरपूर महिलांना लाभ भेटल्या करणारे पूर्ण महिला खुश आहेत. आणि त्याचा आज तीर्थयात्रा ही पण आज योजना आणलेली आहे. गॅस सिलेंडर मोफत देण्याचं ते देखील आज महिलांना आणलेले. भरपूर महिलांना 50% हे आरक्षण मिळालं आहे एसटीच्या ह्याच्यामध्ये प्रवासामध्ये. भरपूर अशा योजना काय काय आणलेल्या आहेत आणि खरोखरच आम्हाला असे मुख्यमंत्री पहिल्यांदाच लाभलेले आहेत आणि त्यांच्या पाठीमागे आमच्या महिलांचा तर आशीर्वाद कायमचा आहेतच. इव्हन आम्ही आज आमचे राहुल शेवाळे, आमच्या कामिनी वहिनी त्यांच्या आज नेतृत्वाखाली आम्ही आज हे जे काम करतोय आणि आम्हाला आनंद वाटतोय कारण का त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना आम्हाला ही दिशा मिळाली आणि आज आम्ही लोकांपर्यंत पोहोचतोय. आज तर मला तर कालच माझ्या विभागातली एक मैत्रीण भेटली आणि तिने मला बोलली की ताई मला पैसे आले पण त्या पैशांचं मी काय केलं तर माझ्या नवऱ्याला मी चैन केली. 1,500 रुपयाची तिने तिच्या नवऱ्याला चैन केली. मला खरोखर खूप आनंद वाटला आणि तिला देखील भरून आलं, ते खूप आनंद वाटला तिला. इव्हन मुख्यमंत्र्यांचं बोलते का केली कारण का जेणेकरून प्रत्येक तिने चैनीवर लक्ष जाईल तेव्हा ती सांगेल का ही मी माझ्या मुख्यमंत्र्यांनी मला दिलेले. माझ्या आज सक्का भाऊ असून मला आज ते एवढे 1,500 तरी कुणी दिलेले नसतील. ज्यांनी दिले असतील तर ठीकच आहे, पण आज मुख्यमंत्र्यांनी हे अशी भेट आम्हाला दिलेली आहे. त्याच्याबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांचा आणि श्रीकांत शिंदेचा आणि आमच्या खासदार राहुल शेवाळे साहेब, आमचे विभाग प्रमुख सुनीताताई आमच्या वैती यांचे देखील खूप खूप आभार. बस एवढंच बोलते.